ऐतिहासिक अशा पद्धतीच्या जाहीर सभेला ज्यांनी आता आपल्याला सगळ्यांना संबोधित केलेलं आहे ते आपले खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब, इथं उपस्थित असलेले मंचकावरील सर्वच आदरणीय मान्यवर, त्यामध्ये आदरणीय राहुलजी महाडिक साहेब आहेत, सन्माननीय प्रतापरावजी पाटील साहेब आहेत, सुखदेव तात्या आहेत, मकरंदजी देशपांडे साहेब आहेत, सन्माननीय सीबी अप्पा, आदरणीय रणजितसिंह नाईक भैया, सन्माननीय पृथ्वी बाबा, सचिनजी पाटील, सन्माननीय चंद्रकांतजी पाटील, उपस्थित असलेले हनुमंतरावजी पाटील, केडी पाटील आबा, आज आपण सर्व मंडळी या देशाचे लोह पुरुष म्हणून ज्यांची एक वेगळ्या पद्धतीची प्रतिमा निर्माण त्यांनी केलेली आहे, कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्वामध्ये असणारे जे त्यांच्याकडे फोलादीपणा आहे, तो जो फोलादीपणा त्यांनी या निमित्तानं भारताच्या अखंडत्वासाठी आणि एकतेसाठी सातत्यानं दाखवलेला आहे. ते देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह हे आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी इथं उपस्थित राहणार आहेत. आणि मी खरं मनापासून माझ्या असणाऱ्या ह्या शिरा आणि वाळवा विभागातल्या जनतेचं अंतःकरणपूर्वक इथं आभार मानतो की एवढ्या सकाळी 9:30-10 वाजता एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहता. यातच खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकीमध्ये निकाल काय लागणार आहे हे या जनतेनं ठरवलेलं आहे. कोणी काही सांगितलं तर यावेळेस मगाशी आमचे खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब बोलले त्या पद्धतीनं लोकांनी ठरवलेलं आहे, जनतेच्या मनामध्ये आहे. 4 वेळा नाईक साहेब झालेले आहेत, 2 वेळा मानसिंग भाऊ झालेले आहेत, 1 वेळा सत्यजित शिवाजीराव देशमुख हा विधानसभेमध्ये जायलाच पाहिजे, ही सर्वसामान्य माणसांची भावना आहे. त्याचं कारण आहे 27 वर्षापासून अविरत सर्वसामान्य माणसांसाठी कष्ट करणं, गरिबांची असणारी अडीअडचणी सोडवणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, सर्वसामान्य सहकार्याला आपला भाऊ मानणं, त्याच्या असणाऱ्या अडीअडचणीला आपल्या आयुष्यातला सगळ्यात बहुमोल अशा पद्धतीचा वेळ देणं, यामध्ये मी सातत्यानं सर्वसामान्य माणसांच्या बरोबर जे राहिलेलं आहे ती या निमित्तानं जी नाळ आमची सर्वसामान्य माणसाबरोबर जी जोडली गेलेली आहे ती नाळ आज बोलायला लागलेली आहे. कैलासवासी देशमुख साहेब 2019ला आपल्यामधनं निघून गेले. देशमुख साहेब निघून गेल्यानंतर मला सुद्धा वाटत होतं की आता आपण कुणासाठी राजकारण करायचं, कुणासाठी समाजकारण करायचं. कारण का आपण ज्यांना आपल्या आयुष्यातलं गुरु द्रोण मानलं होतं, द्रोणाचार्य म्हणून ज्यांच्यावरती आपण प्रेम केलं होतं, ते देशमुख साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. पण देशमुख साहेबांनी मला सांगितलं होतं, सत्यजित तुझ्याकडं मी पैसा देणार नाही, तुझ्याकडं मी फार मोठी साधनं देणार नाही. अगे आपल्या देशाचे लोह पुरुष आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांचं आगमन होत आहे. आणि अमित भाई शाह यांना आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. या निमित्तानं शिरा वाळवा तालुक्यातल्या आपल्या जनतेचा जो एक ताकदीचा आविष्कार आहे तो आविष्कार त्यांना सुद्धा दिसून दे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये असणारा जो हुंकार आहे, जनतेच्या मनामध्ये असणारी जी भावना आहे परिवर्तनाची, बदलाची जी भावना आहे, ती बदलाची भावना या निमित्तानं सर्वसामान्य माणसांच्या रूपातनं त्यांच्या असणाऱ्या उपस्थितीच्या माध्यमातून आपण दाखवणं गरजेचं आहे. इथं अमितभाई शाह यांचं आगमन झालेलं आहे. मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगावंच वाटतं, सकाळी आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या देशाचे कर्तृत्व संपन्न, कर्तव्य दक्ष सहकार आणि गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा यांचं शिराळ्याच्या नागभूमीमध्ये आगमन होत आहे. आपण सर्वांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. अमित भाई शाह जी, आपका इस नागभूमि में तहे दिल से मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम स्वागतम आगतम, आप आए बहार आई. सन्माननीय अमित जी शाह साहेब यांचं या ठिकाणी आगमन, मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आप सब लोग बैठ जाइए. मैं आपसे विनती करता हूं, आप सब लोग बैठ जाइए. और इस चालू होते का? चालू है. या आज आपल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण अक्षरानं लिहावा अशा पद्धतीचा दिवस आहे
की देशाचे गृहमंत्री आणि ज्याने खऱ्या अर्थानं देशाच्या अखंडत्वासाठी एकतेसाठी प्रचंड मोठ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे ते अमित भाई शाह आपल्या सगळ्यांच्या मध्ये आज उपस्थित झालेले आहेत। आदरणीय अमित भाई शाह साहेब, आपको ये जनता नमन करती है और आपको ये कहना चाहती है कि सुबह आज 10:30 बजे से यहाँ पर आपकी वाणी सुनने के लिए ये सब जनता आपके विचार सुनने के लिए आज आई है। ये जो विधानसभा की जो चुनावी जो अपना मैदान है, इस मैदान में मुझे भारतीय जनता पार्टी और महायुति का उम्मीदवार मनोनीत किया है। आज इस मंचक पे उपस्थित सब हमारे मान्यवर, इनके साक्ष्य से मैं कहना चाहता हूं कि आज की तारीख में अमित भाई शाह यहां पर आने की वजह से अपनी जो ताकत है वो ताकत और बढ़ने वाली है और इस चुनाव में आपल्याला एकच या निमित्तानं अमित भाई शाहना आपल्या सगळ्यांच्या मार्फत रिटर्न गिफ्ट द्यायचंय, ते म्हणजे ह्या निवडणुकीत अमित भाई शाह इथं आलेले आहेत। 23 तारखेला कोणत्याही परिस्थितीत शिराळा विधानसभा मतदारसंघाचा जो गुलाल आहे तो गुलाल आपण त्यांना या निमित्तानं देण्याच्या संदर्भातली जाहीर गवाही या निमित्तानं द्यायची है। सर, मैं आपको तहे दिल से आभार व्यक्त करना चाहता हूं। ये अंबा माता के आशीर्वाद से, गुरु गोरक्षनाथ महाराज के आशीर्वाद से पुनीत हुई ये धरती है। इस धरती पे आज आप आए हो। मेरी आपसे इतनी विनती है कि आपके यहाँ आने से हम सब उपकृत हुए हैं। हम धन्यवाद देना चाहते हैं क्योंकि आपने हमारे इस शिराळा विधानसभा मतदार संघ के जो पूर्व विभाग के जो 48 गांव है, उस 48 गांव के लिए तकरीबन 386 करोड़ रुपए नाबार्ड से मंजूर करके 20,000 हेक्टेयर क्षेत्र को सिंचाई की योजना मंजूर की है। इसके लिए हम आपका आभार इस मंच से व्यक्त करना चाहते हैं। दूसरी मेरी आपसे गुजारिश है, मेरे पिताजी ये पहाड़ी इलाकों के नेता थे, शिवाजीराव देशमुख साहब। उनको जिंदगी में अगर राजनीति में कौन लाया है तो विश्वासराव भाऊ ने लाया और उनको साथ दी वसंतराव नाईक बाबा ने दी। तो मेरी ये गुजारिश है कि इस पहाड़ी इलाके के ऊपर आपका भी वैसा ही ध्यान चाहिए जैसे मेरे पिताजी का मेरे इन लोगों के ऊपर था। और ये मेरी आपसे निजी गुजारिश है, मेरी आपसे ये विनती है इस कार्यक्रम के माध्यम से कि यहाँ पर संभाजी महाराज को बचाने का अंतिम प्रयास जो था वो भुईकोट किले पे हुआ था। उस भुईकोट किले को राष्ट्रीय शौर्य स्मारक बनाने के लिए आप अपनी पूरी ताकत झोंक कर संभाजी महाराज ने धर्म बचाने के लिए, धर्म के रक्षण के लिए जो अपनी जान गंवाई है, वो जान गंवाने के लिए उनका जो एक राष्ट्रीय स्मारक है, शौर्य स्मारक है, वो यहाँ पर भुईकोट किले में होने के लिए आप हमें मदद कीजिए। और मेरी ये गुजारिश आहे, सर मी मराठीत बोलतो 2 मिनिटं। आपण कोल्हापूरचे जावई आहात आणि त्या निमित्तानं दाजी या नात्यानं आपल्याला आम्ही तसं बोलू शकतो। सर, ही नागपंचमी, ये नाग की जो पूजा हमारे यहाँ के लोग करते हैं, हमारे मराठीत आम्ही सांगतो की नागाची पूजा नागपंचमीच्या माध्यमातून आमचा जो पारंपरिक रीतिरिवाज आणखीन आमची जी परंपरा होती, दुर्दैवानं मधल्या काळामध्ये आम्हाला ती परंपरा खंडित करायला लागली आहे। ती तेवढी आमची विनंती आहे, शिराळा आणि या परिसरातील सर्व तमाम लोकांनी हात वरती करून सांगावं अमित भाई शाहना की या निवडणुकीच्या माध्यमातून अमित भाई शाह साहेब आपण आम्हाला मदत करा। फक्त काही अपवाद वगळून ही नागपंचमी जी आहे ती जुन्या रीती रिवाजाप्रमाणे, आमच्या धर्माच्या रूढी परंपरांप्रमाणे, हिंदू धर्माच्या असणाऱ्या आमच्या रीती रिवाजाप्रमाणे करण्याची आम्हाला अनुमती द्या। हे जर केलं तर मी म्हणेन की आमच्या आयुष्याचं फलित ठरलं सर। आणि त्याचबरोबर या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निनाय या नागपंचमीच्या नामानं आपण सगळ्या मंडळींनी या निमित्तानं त्यांना साथ घालूया। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमित भाई आपल्याला एवढीच विनंती करतो, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेचा भाग 1 टप्पा 2, 3 हे कार्यान्वित केलेले आहे। आणि या निमित्तानं आमचा जो पश्चिम भाग है, जो हमारा ऊपर का जो भाग है जहां पर पहाड़ी इलाका है, उसके लिए अभी 1 करोड़ 85 लाख की एक
योजना मंजूर की है, अगर वो इसके बाद अपनी जो सरकार आने वाली है वो अगर हम कार्यान्वित करेंगे तो मुझे लगता है तकरीबन 20,000 हेक्टेयर क्षेत्र हमारा हो, 20,000 हेक्टेयर क्षेत्र हमारा इस सिंचाई के माध्यम से लोगों को मदद हो सकती है। आज अपन अमित भाई शाह साहेब अपन आला आणि सर मैं बताना चाहता हूं आपसे कि आपका जब कार्यक्रम मुझे दिया गया तो मैं डर गया, क्योंकि शाह साहब आने वाले तो मतलब सब जो है वो पूरी पिन पॉइंट एक्यूरेसी से होना चाहिए, लेकिन आप आए, आप यहाँ पर पधारे और इन लोगों का मन जीत लिया है। हम आपसे वादा करते हैं कि आपकी ताकत बढ़ाना और हमारे देश के नेता नरेंद्र मोदी साहब की ताकत बढ़ाना ये हमारी जिम्मेवारी होगी, ये हम वायदा करते हैं। और मेरे 2 शब्द को विराम देता हूं। मेरा चिन्ह है कमल, महायुति के माध्यम से मुझे आप आशीर्वाद दीजिए। 5 साल मैं आपकी सेवा करूंगा और आपके सब सपने मैं साकार करूंगा, ये मेरा वादा आपसे सबसे।